Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will see banking and finance. So banking part we are already covered in previous lecture. So now in this lecture, we will cover the finance part of that chapter. So let's start with the financial planning. So finance means what? Finance काय असतं? Finance का लागतं? So finance is a lifeblood of any business. For starting any business, we require a finance. For developing any business, we require a finance. For expanding any business, we require a finance. Means overall, we cannot start the business without the finance. असा कोणताच बिझनेस नाही की जो फायनान्सच्या व्यतिरिक्त किंवा विदाउट फायनान्स हा चालेल. बिकॉज मीन्स फॉर ईच अँड एव्हरी बिझनेस we require a finance. So finance is the lifeblood of any business. For smooth running or smooth functioning of business enterprise, फायनान्स इज रिक्वायर. एक चांगल्या पद्धतीनं एक स्मूथली जेव्हा जर आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे, एक स्मूथली रन करायचा आहे, तर ॲट दॅट टाईम वी रिक्वायर अ फायनान्स. सो फायनान्स इज डिफाईन ॲज द प्रोव्हिजन ऑफ मनी ॲट एनी टाईम वेन द बिझनेस रिक्वायर इट. फायनान्स काय की जेव्हा पैशांची आवश्यकता पडेल बिझनेसला, जेव्हा पैशांची रिक्वायरमेंट असेल बिझनेसला, त्यावेळेस तो पैसा, ती रक्कम, तो फायनान्स हा उपलब्ध राहावा. दॅट थिंग इज नथिंग बट अ फायनान्स. मीन्स फायनान्स इज द डिफाईन्ड ॲज द प्रोव्हिजन ऑफ मनी ॲट एनी टाईम वेन द बिझनेस रिक्वायर इट. सो द पर्पज of the financial planning is to ensure that adequate funds are available to the business firm for its proper utilization and administration. आता जे बिझनेसचे फंड्स असतात, बिझनेसचं जे कॅपिटल असतं, बिझनेसचा जो फायनान्स असतो, ओके, दॅट फायनान्स, दॅट कॅपिटल, दॅट फंड्स आर रिक्वायर फॉर स्टार्टिंग द बिझनेस. मीन्स काय की व्हाईल वी स्टार्ट द एनी बिझनेस, इट रिक्वायर लँड, इट रिक्वायर मशिनरी, इट रिक्वायर फर्निचर. सो फॉर बिकमिंग और फॉर फुलफिल that requirement we require a finance. So the purpose of financial planning is to ensure adequate funds are available to the business firm for its proper utilization and administration. So there are three main aspects of financial planning. First one, that is estimating the amount of capital to be raised for smooth running of बिझनेस. एक एस्टिमेट करायचं आहे की हाऊ मच कॅपिटल, हाऊ मच फायनान्स, हाऊ मच क्वांटिटी ऑफ मनी इज टू बी रिक्वायर और इज टू बी रेज फॉर स्मूथ रनिंग ऑफ दॅट बिझनेस. सो at the time of financial planning, that aspect should be taken into the consideration. That is, estimate the amount of capital to be raised for smooth running of a business. Second aspect, that is determining the form and proportionate amount of securities to be raised. तर जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत असणार किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करणार, तर अजून जो एक आस्पेक्ट आहे, दॅट इज डिटरमाइन द फॉर्म अँड प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ सिक्युरिटी टू बी रेज. तर ज्या सिक्युरिटीज आहेत त्या बिझनेसच्या, त्या तुम्ही किती रेज करणार आहे किंवा किती अकॉर्डिंग टू द फायनान्स किंवा अकॉर्डिंग टू द दॅट फॉर्म तुमच्याकडे तेवढ्या सिक्युरिटी आहेत किंवा कशा रेज करणार, हे त्या आस्पेक्टमध्ये असणार आहे. अँड थर्ड वन, दॅट इज लेईंग डाऊन इफेक्टिव्ह पॉलिसीज फॉर प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्शियल प्लॅन्स. तर जे फायनान्शियल प्लॅन आहे, मीन्स अशा काही पॉलिसीज तयार करा, अशा काही थिंग्स तयार करा, अशा काही स्टेप्स तयार करा, जेणेकरून प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्शियल प्लॅन किंवा लेईंग डाऊन दॅट इफेक्टिव्ह पॉलिसीज फॉर प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्शियल प्लॅन. तर अशा पॉलिसीज तयार करा की एक प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्शियल प्लॅनचं तिथं होणार आहे. देन financial policies should cover the following points.
So first point, that is total finance required for the business. आता फायनान्शियल पॉलिसीज थोडक्यात काय की एक पॉलिसीज असणार आहे रिगार्डिंग द फायनान्स, दॅट इज अ फायनान्शियल पॉलिसीज. And that means while making that policies, while preparing that policies, there are number of points which are taken into the consideration. So first policy, that is the total finance which is required for the business. पॉलिसी डिसाईड करा की त्या पॉलिसीमध्ये किती फायनान्स लागणार आहे, किती रक्कम लागणार आहे त्या बिझनेससाठी. सेकंड, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड, वॉट एवर फायनान्स, वॉट एवर फंड, the utilization or proper utilization of that firm is occur through the proper financial policies. Then controlling and handling the activities of financial collection and repayment. Then determination of profit and its proper utilization. Whatever profit which is earned through the business, whatever profit which is earned through that business organization, so proper utilization of that profit or determine the proper profit and its proper utilization. Then next policy, that is financial policies which cover, that is decision regarding the terms and condition for the fund to be collected. तर कुठल्या माध्यमातून पैसा कलेक्ट करायचं, काय टर्म्स असतील, काय कंडिशन्स असतील रिगार्डिंग द कलेक्शन ऑफ अ फंड. Then the ways and means necessary for achieving the target of financial planning. तर काही वेज असतील, काही मीन्स सोर्सेस असतील, वेज अँड सोर्सेस विच आर नेसेसरी फॉर अचिविंग, फॉर acquiring the target of that financial planning. These are the policies which will be covered. The next point, the success of an organization mainly depends on its financial policies which have the following essential characteristic. तर कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचं सक्सेस जे डिपेंड असतं, तर ते सक्सेस डिपेंड असतं त्याच्या फायनान्शियल पॉलिसीजवरती, एक साऊंड फायनान्शियल पॉलिसीजवरती. सो विच हॅव फॉलोइंग इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक, तर त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज द इट शुड बी फ्लेक्झिबल. So whatever policies, that is regarding a finance, means whatever financial policies, that policy should be flexible. का? कारण की बिझनेस हा अप अँड डाऊन्स हा होत असतो. कधी बिझनेस हा जास्त ग्रोथ करेल, कधी बिझनेस हा कमी ग्रोथ करेल. सो फायनान्शियल पॉलिसीज आर इन अ सच अ वे दॅट फायनान्शियल पॉलिसीज आर अ फ्लेक्झिबल. मीन्स तिथं फायनान्स कमी किंवा जास्त लागेल व्हॉटेवर, किंवा बिझनेस कमी होईल किंवा जास्त होईल, पण त्या ज्या पॉलिसीज असतील त्या पॉलिसीज असणारे रिगार्डिंग दॅट फायनान्स, इट शुड बी अ फ्लेक्झिबल. देन इट शुड बी इकॉनॉमिकल. मीन्स फायनान्शियल पॉलिसीज ज्या तयार करणार आहे किंवा फायनान्शियल पॉलिसीज ज्या असणार आहेत तर त्या पॉलिसी इकॉनॉमिकल असायला पाहिजे, कमी खर्चिक असायला पाहिजे. देन इट शुड बी प्रोव्हाइड फॉर सफिशियंट कॅश इन हँड. वॉट एवर फायनान्शियल पॉलिसीज विच विल मेक दॅट फायनान्शियल पॉलिसी शुड प्रोव्हाइड अ सफिशियंट कॅश इन हँड. का? कारण की सफिशियंट कॅश इन हँड हे लागत असतं वर्किंग कॅपिटल किंवा वर्किंग एक्सपेन्सेस जे असतात. तर ते वर्किंग एक्सपेन्सेस ते आपण पुढे बघणार आहेत की जे डेली एक्सपेन्सेस असतात, तर ते डेली एक्सपेन्सेस फुलफिल करण्यासाठी वर्किंग कॅपिटल हे लागत असतो. सो फॉर दॅट पर्पज कॅश इन हँड हे रिक्वायर असतं. Then it should provide for maximum utilization of fund raised in a business. That is, that financial policies are such in a way that its proper utilization, its maximum utilization of a fund which is raised in a business. And last one policy, that is for success of an business organization, that is it should not fail अंडर एनी सर्कमस्टन्सेस. तर जी फायनान्शियल पॉलिसीज, जे एखादं सक्सेसफुल बिझनेस आहे तर त्याची फायनान्शियल पॉलिसीज कधीही फेल होत नाही. मीन्स ही डज नॉट और इट डज नॉट फेल और इट शुड नॉट फेल अंडर एनी सर्कमस्टन्सेस. This is the success of an organization which is mainly depends on a sound financial policies and which have the following essential characteristic. तर
ते का सक्सेसफुल असतात, तर ड्यू टू दॅट कॅरेक्टरिस्टिक्स. सो लेट्स स्टार्ट विथ द टाईप ऑफ फायनान्स. आता फायनान्स मगाशी सांगितलं की फायनान्स काय असतं की प्रोव्हिजन ऑफ मनी विच इज रिक्वायर फॉर बिझनेस ॲट एनी टाईम. पैशांची गरज त्या बिझनेसला कधीही मीन्स क्रिएट झाली, कधीही लागली, तर त्यावेळेस तो पैसा ते फायनान्स त्या बिझनेसकडे असावं किंवा ते फायनान्स त्या बिझनेसमध्ये असावं. दॅट इज नथिंग बट अ फायनान्स. दॅट इज अ प्रोव्हिजन ऑफ मनी फॉर बिझनेस ॲट एनी टाईम. दॅट इज नथिंग बट अ फायनान्स. सो दॅट फायनान्स आर ऑफ टू टाईप्स. That is, the financial requirement of an business are of mainly two types. First, that is a fixed capital, and second one, that is a working capital. आता फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल, थोडक्यात असे कॅपिटल इज नथिंग बट फायनान्स. सो कॅपिटल or fixed capital is nothing but that capital is required for business which is a fix. असं फायनान्स, असा पैसा की तो बिझनेससाठी लागणारच आहे, त्याला म्हणतोय आपण फिक्स कॅपिटल. आता बिझनेससाठी असा कोणता पैसा लागतो आहे की फॉर परचेसिंग लँड, फॉर परचेसिंग मशिनरी, फॉर परचेसिंग अ फर्निचर. मीन्स the finance or that capital which is 100% required for building the business. जेव्हा बिझनेस आपण बिल्ड करत आहे ॲट दॅट टाईम दॅट फायनान्स, दॅट कॅपिटल इज रिक्वायर्ड अँड दॅट्स वाय दॅट कॅपिटल इज कॉल्ड ॲज अ फिक्स्ड कॅपिटल. So the fixed capital of business is invested in a permanent assets such as land, building, plant and machinery, furniture and fixtures. तर जे फिक्स कॅपिटल आहे तर ते फिक्स कॅपिटल बिझनेसचे जे फिक्स ॲसेट्स असणार आहेत की विदाऊट दॅट ॲसेट्स, विदाऊट दॅट थिंग्स वी कॅन नॉट स्टार्ट द बिझनेस. दॅट इज अ फिक्स कॅपिटल और फिक्स ॲसेट्स. आता फिक्स कॅपिटल जे म्हणतो आहे आपण मीन्स फॉर परचेसिंग दॅट ॲसेट्स, दॅट इज अ प्रॉपर्टी. जे ॲसेट्स आहेत दॅट इज अ लँड असेल, बिल्डिंग असेल किंवा मशिनरी असेल, प्लांट असेल, फर्निचर असेल, फिक्चर्स असतील, तर यांना परचेस करण्यासाठी हे बिझनेसचे काय झाले, हे ॲसेट्स झाले. बिझनेसची ही एक प्रकारची प्रॉपर्टी आहे. ओके, तर हे बिझनेसचे ॲसेट्स परचेस करण्यासाठी जो पैसा लागणार आहे, आता हे विदाऊट दॅट ॲसेट्स मीन्स विदाऊट लँड, बिल्डिंग, विदाऊट प्लांट, विदाऊट मशिनरी वी कॅन नॉट स्टार्ट द बिझनेस. यांच्याशिवाय बिझनेस हा चालूच होऊ शकत नाही. म्हणजेच काय झालं की हे असणारे बिझनेसचे फिक्स ॲसेट्स. सो फॉर परचेसिंग दॅट फिक्स ॲसेट वॉट एवर कॅपिटल रिक्वायर, दॅट कॅपिटल इज नथिंग बट अ फिक्स कॅपिटल. So these assets are required in a business in order to carry on its activities. तर बिझनेसच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील विदाऊट दॅट ॲसेट्स या रन होणार नाही. सो बिझनेस मे मीट इट्स फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट फ्रॉम नंबर ऑफ सोर्सेस. आता जे फिक्स ॲसेट्स परचेस करायचे आहेत बिझनेसला, ते फिक्स ॲसेट कसे परचेस केले जाणार आहे तर थ्रू फिक्स कॅपिटल की जे बिझनेसला लागणारच आहे. जे बिझनेसला विदाऊट दॅट कॅपिटल, विदाऊट दॅट मनी, जे फिक्स मनी आहे की जे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेलंच आहे फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम. एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली फिक्स ॲसेट्समध्ये किंवा त्या लँडमध्ये, बिल्डिंगमध्ये, तर तुम्हाला ती लवकर रिकवर करता येत नाही. एक लाँग टर्मसाठी, एक लाँग टर्म पिरियडसाठी ती ॲसेट्स किंवा ते जो कॅपिटल आहे तो इन्व्हेस्टेड असणार आहे. सो दॅट फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट और बिझनेस मीट इट्स फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट फ्रॉम अ नंबर ऑफ सोर्सेस. आता ते फिक्स कॅपिटल कसे मिळत असतात किंवा फिक्स ॲसेट्ससाठी लागणारा पैसा कुठून मिळणार आहे, तर दॅट मनी और दॅट कॅपिटल इज रेज थ्रू इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर्स, plugging back of its own capital or profit, public deposits, loan from specialized institutions, term loan from bank, etc. So through that sources a fixed capital or fixed finance are raised through that sources. So
First we start, then second, that is the working capital. So working capital, which is also called as a revolving or circulating capital. So working capital, as name itself indicate, that capital are required for business for fulfill the daily needs or daily requirement of a business. की असं कॅपिटल, असं फायनान्स की जे फायनान्स, जे कॅपिटल बिझनेसच्या ज्या डेली नीड्स आहेत, ज्या डेली रिक्वायरमेंट्स आहेत, तर त्याच्यासाठी हे लागत असतं. आता वर्किंग कॅपिटल अगेन क्लासिफाय इंटू टू टाइप्स, दॅट इज फिक्स वर्किंग कॅपिटल और परमनंट वर्किंग कॅपिटल, अँड सेकंड वन दॅट इज द व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. सो लेट्स स्टार्ट the working capital. So working capital is required by a business for the purchase of raw material and for meeting day-to-day expenses such as wages, salaries, rent, taxes, interest, etc. वर्किंग कॅपिटल काय की जे डे टू डेचे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी, फुलफिल करण्यासाठी जे काही कॅपिटल लागेल त्याला म्हणतो आपण वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं परचेस ऑफ रॉ मटेरियल असेल, और फुलफिलमेंट ऑफ एक्सपेन्सेस सच ॲज वेजेस असेल, सॅलरीज असेल, सॅलरी ऑफ एम्प्लॉई, रेंट ऑफ प्लांट असेल, रेंट ऑफ मशिनरी असेल, वॉट एवर. सो दॅट रेंट अपार्ट फ्रॉम टॅक्सेस, दॅट इज GST असेल, इन्कम टॅक्स असेल, और एनी अदर टॅक्सेस. देन इंटरेस्ट, that is if that working capital is occur through the loan, at that time interest will be paid, so interest is covered in that working capital. So working capital, which is also known as revolving capital or circulating capital, because it is invested, recovered and reinvested repeatedly during the lifetime of the business. आता वर्किंग कॅपिटल कोणाला म्हणणार की जे वर्किंग कॅपिटल, त्यालाच आपण म्हणतो रिव्हॉल्विंग कॅपिटल किंवा सर्क्युलेटिंग कॅपिटल, की जे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टेड केलेलं असतं, रिकवर करणार, रिकवर म्हणजे एक प्रॉफिटच्या माध्यमातून रिकवर करणार, अँड अगेन इन्व्हेस्ट दॅट प्रॉफिट, दॅट इज द रीइन्व्हेस्टमेंट. मीन्स इन्व्हेस्टमेंट, रिकवर अँड रीइन्व्हेस्टमेंट. That's why that thing occur repeatedly during lifetime of the business. बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करणार, बिझनेसमधून पैसा हा रिकवर करणार इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट, अँड दॅट प्रॉफिट अगेन युटिलाइज इन अ बिझनेस. दॅट्स वाय दॅट वर्किंग कॅपिटल इज यूज ड्युरिंग लाईफ of the business. So the working capital is of two types. First, that is a permanent or fixed working capital, and second, variable working capital. So let's start with permanent or fixed working capital. So it is necessary for a business to maintain a certain minimum stock level of raw material and finished goods, and to pay regular expenses such as salaries, रेंट, इंटरेस्ट, एक्सेट्रा. आता परमनंट और फिक्स वर्किंग कॅपिटल कोणाला म्हणणार की वर्किंग कॅपिटल आहे जे लागणारे परमनंटली, जे लागणारे फिक्स, त्या वर्किंग कॅपिटलला म्हणतो आहे आपण परमनंट और फिक्स वर्किंग कॅपिटल. सो द वर्किंग और द परमनंट वर्किंग कॅपिटल इज ऑल्सो नीडेड इमिडिएटली आफ्टर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू बिझनेस. आता परमनंट और फिक्स वर्किंग कॅपिटल जे असतं ते कशासाठी लागतं आहे? सो फॉर मेंटेनिंग अ मिनिमम स्टॉक लेवल ऑफ रॉ मटेरियल, देन फॉर फिनिश गुड्स, देन फॉर रेग्युलर एक्सपेन्सेस, जे डे टू डे एक्सपेन्सेस आहेत तर ते फुलफिल करण्यासाठी, ते मीट करण्यासाठी परमनंट और वर्किंग और परमनंट और फिक्स वर्किंग कॅपिटल हे लागणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, फॉर पेइंग अ वेजेस or for paying a salaries, for paying a rent amount, or for paying the interest, for that purpose permanent or fixed working capital is required. So the permanent working capital is also needed immediately after establishment of an
न्यू बिझनेस. तर जेव्हा न्यू बिझनेस आपण स्टार्ट करतो आहे ॲट दॅट टाईम वी रिक्वायर अ परमनंट वर्किंग कॅपिटल और दॅट फिक्स वर्किंग कॅपिटल. देन सेकंड दॅट इज अ व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. सो व्हेरिएबल ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की जे व्हेरिएबल असणार आहे, जे कधी कमी किंवा कधी जास्त लागणार आहे, दॅट इज अ वर्किंग व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. So variable working capital is nothing but the amount of variable working capital required depend on a particular purpose for which it is needed for the business. तर कधी कधी ते वर्किंग दॅट इज अ व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल हे बिझनेसला लागत असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज अ सडन इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ बिझनेस, फर्दर वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर टू मीट द डिमांड ऑफ अ बिझनेस. सपोज की जर बिझनेसमध्ये सडन इन्क्रीज इन अ सेल झालं आहे, इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम ऑफ बिझनेस हा ऑकर झाला आहे, ॲट दॅट टाईम फॉर परचेसिंग द लॉट ऑफ raw material or for further working capital is required to meet or to fulfill the demand of a business. For that purpose variable working capital is required. So the working capital is raised from the following sources, that is issue of shares, issuing of debentures, plugging back of its own profit, public deposits, commercial bank, or through specialized financial institutions. Thank you.